राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं असून आज या आंदोलनाचा त्यांचा चौथा दिवस आहे. पहिले 2 दिवस मुसळधार पावसानं ठाणे शहर ठप्प झालं होतं, परंतु आता पाऊस थांबला असला तरी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संतापात अधिकच रोष निर्माण झालाय. मात्र या रोषात देखील माणुसकीचं दर्शन दिसलं आहे. आंदोलनाच्या ठिकाणी रुग्णांसाठी अनेकांनी स्वखुशीनं रक्तदान करून दाखवलं की संघर्ष फक्त हक्कांसाठी नाही तर कर्तव्य निभावण्यासाठीही असतो. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रवेशद्वारानंतर आज सिव्हिल रुग्णालयात आंदोलन आणखी तीव्र झालं. आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून यंत्रणा अक्षरशः गुडघ्यावर आली आहे. 2 दशकं साथीचे आजार, कोविड महामारी, दुर्गम भागातील आपत्कालीन सेवा अशा काळात प्राण पणाला लावणारे हे कर्मचारी आज स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावर लढत आहे. आम्ही जनतेच्या आरोग्याचा कणा आहोत, मग आम्हालाच न्याय का नाही, असा जळजळीत सवाल त्यांनी केला आहे. शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024 नुसार समायोजन 67 वर्ग संवर्ग करण्यात यावे. परफॉर्मन्स रिपोर्ट नुसार 10% वेतनवाढ तात्काळ लागू करावी. 5 आणि 7 वर्ष पूर्ण झालेल्यांना लॉयल्टी बोनस द्यावा. EPF आणि ग्रॅच्युटी योजना 15,000 वरील मानधन घेणाऱ्या सर्वांना लागू करावी. 50 लाख अपघाती आणि 25 लाख नैसर्गिक मृत्यू विमा सेवा संरक्षण मिळावं, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. पावसाचा धोका ओसरला असला तरी साथीचे आजार डोके वर काढतायत. रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. अशा वेळी आरोग्य कर्मचारीच रस्त्यावर उतरावं लागत आहे. या आंदोलनावेळी मनीष खैरनार, प्रदीप पाटील, विनोद जोशी, रोशन पाटील, अर्चना शिंगावकर यांच्यासह मोठ्या संख्येनं कर्मचारी आणि अधिकारी ठाम उपस्थित होते.